स्वयंपाक करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? फोडणी. म्हणूनच आपण फोडणीची सगळ्यात आधी सुरुवात करतो. तसंच आयुष्यातही आहे. भले ढीगभर गोष्टी असू देत, पण तुम्ही दिवसाची सुरुवात आहे ना, जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ना त्यापासून करा. म्हणजे तुम्ही आयुष्यात फोकस्ड राहाल आणि सक्सेसफुल होण्यासाठी हा एक आहे ना कारमंत्र आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 365 दिवस 365 नाश्त्याचे पदार्थ. आज पारंपरिक, अस्सल पारंपरिक आजी करायची तसं उपजे करूयात. याला तांदूळाची उसळ देखील म्हणतात. काही ठिकाणी तर उपजे करण्यासाठी चुरी वापरली जातात. पूर्वीच्या काळी धान्य कांडायचे, ते कांडत असताना किंवा जाताना भरडायचे, खाली चुरी परडायची. तर कोंड्याचा मांडा करून खायची खाद्य संस्कृती आहे. तर ती चुरी वापरून असे विविध प्रकार आपण करतो. त्यामध्ये ज्वारीच्या कण्या, तांदूळाच्या कण्या देखील करतो, ताकातल्या कण्या, बाजरीचं बुळगं, असे वेगवेगळे पदार्थ करतो. पण आज आपण उपजे करूयात. तर चुरी तर इझिली मिळत नाही. कणी मिळाली तर बघा, पण माझ्याकडे तुकडा तांदूळ आहे. 1 कप तांदूळ इथे घेतलाय. हा जरा जाड आहे, जरी तुकडा असला तरी जरासा जाड आहे, त्यामुळे आपल्याला याची भरड काढायची. पण आधी स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे तांदूळ वाया नाही जाणार. पाणी सगळं निथळून काढूयात. तांदूळातलं पाणी निथळते तोवर आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. भिजवून घेतलेली चणा डाळ, भिजवून घेतलेले शेंगदाणे, गाजराचे तुकडे, मटार, हळद, हिरवी मिरची, चिमुटभर हिंग, सुकी लाल मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, जिरं, मोहरी, चवीपुरतं मीठ. तर पारंपरिक जी तांदूळाची उसळ किंवा उपजे आहे त्यामध्ये भाज्यांचा वापर अजिबात नाही. भाज्या नाही घातल्या तरी चालतील, पण आपण जरा पौष्टिक करण्याकरता, म्हणजे 1 पॉट मील किंवा 1 पॉट ब्रेकफास्ट करण्याकरता भाज्या पण घालतो. चला, आता स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ हलकेसे हडकून घेतले. थोडे ओलसे राहिले तरी काही हरकत नाही. हे बघा. आणि तुम्हाला हवं असेल ना, हे पूर्ण सुकवून असे बरणीभर किंवा किलोभर चुरी तयार करून ठेवू शकता. म्हणजे जेव्हा हवं तेव्हा तयार. आणि हे ना नुसतं पल्स करा, पीठ करायचं नाही आपल्याला. 3दा फक्त पल्स केलं आणि एकदा चेक करूया. येस, हे बघा, आता छान बारीक चुरी तयार झाली. ही अशी चुरी आपल्याला अपेक्षित आहे. फक्त तांदूळचा तुकडा पडला पाहिजे, पीठ अजिबात करू नका. चला, आता तेल गरम करूयात. मधुराज रेसिपीचीच किटली आहे. madhurajrecipiclub.com वर जाऊन खरेदी करू शकता. 1 चमचाभर तेल अगदी पुरेसं होतं, खूप नाही लागत. चला, सगळ्यात आधी फोडणी करता तेल गरम करून घेतलं. यामध्ये जाईल मोहरी. मोहरी छान तडतडू दे. मोहरी छान तडतडली की जिरं, हिंग, मिरची, किसलेलं आलं. आहा हा, थोडा कढीपत्ता पण घालतेच. खमंग अशी फोडणी. आहा हा, मस्त खमंग फोडणी तयार आहे. आल्याचा स्वाद खूप छान लागतो. आल्याचे तुकडे घातले तरी चालेल. आता यामध्ये सुक्या लाल मिरच्या, यासोबतच हळद, हेही मिसळूया. हळदीचं बघा काय सुरेख घातली सुवास तरवळतो. आता यामध्ये ही चुरी जी आपण तयार केली, ही सगळी चुरी घालूया आणि ही तेलावर चांगली परतून घ्यायची. कमाल रंग आलेला आहे, बहारदार. आता उपम्याचा रवा ज्या प्रकारे आपण भाजून घेतो त्याच प्रकारे ही चुरी तेलावर परतून घेणं गरजेचं आहे. किमान 7-8 मिनिटं तरी परता, त्यातून छान असा कमाल सुवास तरवळेल असा. कारण हा भात नाही, हा गिचका नाही झाला पाहिजे. हे उपजे आहे, हे छान प्रत्येक त्याचा, जरी चुरी असली तरी ती चुरी मोकळी झाली पाहिजे. ते होण्याकरता म्हणून हे छान भाजून घ्यायचं. आणि दिसताना जरी हा फोडणीचा भात वाटत असेल तुम्हाला, पण याची चव खूप वेगळी लागते. त्यामुळे नक्की करून बघा. चला, खमंग असा तांदूळ भाजून झाला. वा 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 वा, बघा मस्त दिसतोय आणि रंगही सुंदर आला आणि असं मोकळा झालाय बघा. तांदूळाचा रवा अगदी तसा झालाय.
आता 1 कप इथे मी कणी घेतलीये, तर 1.5 कप गरम पाण्याचा इथे वापर करूया. भात शिजवत असताना दुप्पट पाणी वापरतो, पण उपजेन करता इतकं पाणी नाही लागत. हे बघा लगेच फुलतात आणि शिजतातही लगोलग. वा, जसं पाणी घालू तसं ते शिजत राहतात. पाणी खूप नका घालू, मी पुन्हा सांगते. जे प्रमाण दिलंय ते अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये भिजवलेले शेंगदाणे, चणा डाळ, गाजराचे तुकडे, मटार, फ्रोझन मटार आहे, मीठ घालूया. थोडं पुन्हा पाणी घालते आणि हे पुन्हा मिसळून घेऊया. आता हे आपल्याला किमान 10 मिनिटं तरी वाफवून घ्यायचं आहे. आता ही आहे स्टीलची कढई. वाफवत असताना बुडाशी चिकटू नये म्हणून हे असं पाणी घालायचं. पाण्याचा एक थर बुडाशी गेला की ते अजिबात चिकटणार नाही, करपणार नाही आणि लागणार देखील नाही आणि फुलणार देखील एकसारखं. सगळ्या बाजूने थोडं थोडं पाण्याचा थर असा लावून घ्या. पसरव आहे. झाकण ठेवायचं. अगदी मंद आचर हे 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. आहा हा हा, काय कमाल सुवास तरवळतोय तुम्हाला सांगते. बरोबर 10 मिनिटं अगदी मंद आचेवर वाफवून झालेत हे उपचे. बघा सुरेख रंग आलाय. यामध्ये आता कोथिंबीर आणि हे बघा हे असे मोकळे झाले पाहिजे, खाली चिकटले पण नाही. आणि उपमा कसा होतो अगदी तसं हे मोकळं मोकळं शिजलं पाहिजे. याचा अर्थ आपले उपजे परफेक्ट झालेले आहेत, चिकट नाही. सांजा कसा असतो आणि ॲट द सेम टाईम हे कच्चं पण अजिबात नको. हातामध्ये घ्यायचं. हे बघा छान असा एकूण एक दाणा शिजलाय. याचा अर्थ उपजे आपले तयार आहेत. वा, हे उपजे खायचे कसे, हे असेच छान लागतात. किंवा थोडंसं दह्याचा चमचा यामध्ये घातला, घरी काढलेलं लोणी असेल, लोण्याचा गोळा असेल तो यावर घाला. लोणकडी तुपापेक्षा ना लोणी यासोबत कमाल लागतं. किंवा चमचाभर दही, ताक असं काही काही घालून खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.